कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 23 फूट 9 इंचांवर आता गेली आहे। पाणी पातळी वाढल्याने पंचगंगा नदीतील अनेक मंदिरे सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत। याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधींनी, पाहूया। कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये पावसाची उघडझाप सुरू असली तरी जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होतानाचं चित्र आता पाहायला मिळतंय। मी आता आहे पंचगंगा नदीच्या परिसरामध्ये आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। विस्तीर्ण अशी वाहणारी ही पंचगंगा दुथडी भरून आता वाहते। या पंचगंगा नदीमध्ये जी काही छोटी मोठी मंदिरं होती ती देखील आता पाण्याखाली गेलेली आहेत। खरं तर राधानगरी धरण क्षेत्रात जो काही पाऊस पडतोय त्याचा मोठा फ्लो जो आहे तो राधानगरी धरणामध्ये येतो आणि त्यामुळेच राधानगरी धरणाच्या वीज निर्मिती प्रकल्पातून जवळपास 17,000 क्युसेक्सचा विसर्ग सध्या भोगावती नदीमध्ये सुरू आहे। परिणामी पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 23 फूट 10 इंचांवर जाऊन पोहोचली आहे। पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फुटांवर आहे तर धोका पातळी 43 फुटांवर आहे। त्यामुळे हळूहळू आता या सगळ्या पाण्याची पाणी पातळी जी आहे ती वाढत असतानाचं चित्र पाहायला मिळते। अशाच पद्धतीनं जिल्ह्यातील अन्य नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होतानाचं चित्र दिसतंय। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।